तर आम्ही निघालोय पंढरपूरला. आता वाजल्यात 7:15 सकाळचे आणि आमची सर्व फॅमिली असणार आहे. यावेळेस तर खूप मजा येणार आहे आणि आम्ही ट्रॅव्हलर बुक केली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही अशी आम्ही ट्रॅव्हलर केली होती. 17 सीटर ट्रॅव्हलर आहे. आम्ही होतो 15 जण. पण त्यामुळे मग बसायला पण आम्हाला इझी झालं. AC खूप छान होता. AC ट्रॅव्हलर होती आणि इतक्या तासांचा प्रवास म्हटलं तर ज्याने जाणार ते खूप आरामदायी पाहिजे. कुठे चालली आहेस तू? पंढरपूरला. पंढरपूरला चालली आहेस? काय जाऊन बघणार आहेस तिथे? आ, आणि आ. बघायला जायचं. बघायला. सलीला जायचं. सलीला. आम्ही दादरवरून निघालो आणि मग पुढून अटल सेतूचा रस्ता पकडला. मध्ये अधे कुठेही थांबणं झालं नाही. डिरेक्टली आम्ही आता जिथे खोपोलीचं फूड मॉल आहे तिथे आम्ही थांबणार आहे. आणि अटलवरून ना एक बेस्ट झालंय की पटापट जाता येतं आपल्याला. म्हणजे ते ट्रॅफिक नाही लागत किंवा काही हे नाही, एकदम स्पीडमध्ये जातो आपण. अरे वा. फूड मॉलमधून जे निघालो ते आम्ही थेट पुण्याच्या इथेच अमृता नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो. हायवे टचच आहे एकदम, तुम्ही बघू शकता. तर जेवण खूप चांगलं होतं. म्हणजे मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं, कारण मुंबईत जसं जेवण मिळतं तसं बाहेर मिळेलच असं खात्री नसते. आणि दुसरं एक म्हणजे सध्या जे गॅस टंचाई वगैरे चालू होतं तर त्यात मिळेल की नाही ही शंका होती, पण मिळालं. चांगलं रेस्टॉरंट होतं. आम्ही AC भागात बसलो होतो आणि इथे आहे ना त्यांचा गोठा पण आहे, तर त्यामुळे इथे मिठाई वगैरे खूप चांगली मिळते. आम्ही काही घेतली नाही, पण चांगली मिळते अशी मला माहिती मिळाली. इथे अमृता रेस्टॉरंट आहे. इथे आम्ही लंच केलेलं आहे. जवळजवळ 3 वाजलेत आणि इतकं ऊन आहे, प्रचंड ऊन आहे आणि खूप गरम होत आहे. बघूया ते पुढे अजून किती असेल गरम आणि कसं टेम्परेचर असेल. पुण्यावरून थेट निघालो ते पंढरपूरच्याच दिशेने. मध्ये अधे कुठेही थांबलो नाही. त्यामुळे आम्ही डिरेक्टली 6:30 वाजता पंढरपूरला पोहोचलो. आता ही मी हॉटेलची रूम दाखवते. एमरेल्ड म्हणून एक हॉटेल आहे, तिथे राहिलो. पंढरपूरमध्ये असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. खूप सुंदर होतं. स्वच्छ, व्यवस्थित एकदम. बेड पण छान होता झोपायला वगैरे व्यवस्थित. आणि मुख्य म्हणजे वॉशरूम एकदम क्लीन होतं आणि हे हॉटेल नवीनच आहे बहुतेक. वात्सल्य हॉस्पिटल आहे त्याच्या एकदम बाजूला आहे. आणि ऐसपैस रूम होती. बाल्कनी आहे. ही बघा मी हाय करते तुम्हाला सगळ्यांना. आणि आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. एकदम क्लीन आहे. म्हणजे एरवी जसं तुम्हाला एक्सपेक्ट नसतं आपल्याला. पण खरंच खूप छान होतं, स्वच्छ होतं, व्यवस्थित हॉटेल होतं. मला खूप आवडलंय. म्हणजे मी खरंच रेकमेंड करेन तुम्हाला. 100% तुम्ही इथे डोळे झाकून राहू शकता. तर आम्ही आलोय पंढरपूरमध्ये. जसं की मी तुम्हाला टूर दाखवली. रूम खूप छान आहे. आता वाजल्यात जवळ-जवळ 6:45 वगैरे झालेले आहेत. आम्हाला 7:30 पर्यंत मंदिरात जायचंय दर्शनासाठी. तर पटापट रेडी होते आणि मग बघूया काय करतोय आम्ही ते. तर आम्ही ऑटोमधून निघालो. मंदिरापासून हे हॉटेल तसं लांब आहे. 10 मिनिटं लागतात ऑटोने. तर आम्ही ऑटो करून निघालो 7:30 वाजता. आमच्यासोबत माझा नवरा, माझ्या नवऱ्याचे आजी-आजोबा, माझी मुलगी आणि मी असे आम्ही 5 जण गेलो. थोडं आमचं VIP दर्शन होतं ते. कारण आजी-आजोबा वयस्कर असल्यामुळे आम्ही ते दर्शन पटापट घेणार होतो. तर 7:15 पर्यंत आमचं दर्शन झालं. हा मंदिराचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता विठ्ठल आणि रुक्मिणी तुम्हाला दिसतायत इथे. आमच्यासोबत जे बाकी आमचे फॅमिली मेंबर्स होते, बाकी मंडळी होती जी, तर त्यांना जवळ-जवळ 3 तास लागले. म्हणजे ते 8 वाजता गेले, ते 11:15, 11:30 वाजता ते बाहेर आले. त्यामुळे शनिवार, रविवार खूपच डिफिकल्ट होतं दर्शन. आमचं दर्शन झालेलं आहे छान विठ्ठलाचं. आणि त्यानंतर आम्ही इथे जेवायला आलेलो आहे. लेट्स सी आता काय जेवण येतं.
हाय, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे माझा पंढरपुरातला. पहिल्या दिवशीचं दाखवलं, आमचं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं. नाश्ता करतोय. नाश्त्याला पोहे आणि उपमाचा ऑप्शन होता, पण मला पोहे खाणं सेफ वाटतं, कारण पोहे कधी चुकत नाहीत फारसे बाहेर कोणाचे. उपमा कधी कधी गिच्चा वगैरे होतो, तर त्यामुळे पोहे घेतले. माझ्या मुलीसाठी पोहे आणि उपमा दोन्ही तिखट होणार होते, म्हणून मी तिच्यासाठी रेडीमिक्स शिरा बनवला होता. तर हे असं गोडबोले म्हणून दुकान आहे दादरला, स्वामींचा मठ आहे तिथे. तर शिरा मिक्स आहे रेडीमिक्स, त्याच्यात फक्त गरम पाणी ओतायचं. मी माझी केटल नेली होती, तर गरम पाणी ओतून हा असा शिरा बनलेला आहे. चांगला होता, चव पण छान होती आणि तिने खाल्ला व्यवस्थित. त्यानंतर आम्ही निघालो चंद्रभागा नदीचं दर्शन घ्यायला. तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, जर मोठी बस असेल ट्रॅव्हलर आमच्यासारखी, तर प्लीज तुम्ही ऑटोने जा, कारण तिथे पार्किंगला जागा नाही आहे. तर ऑटोने वगैरे जाणं हे बेस्ट राहील, आणि शक्यतो लवकर जा, म्हणजे ऊन लागणार नाही तुम्हाला. ही आहे चंद्रभागा नदी, आणि इथे जे मंदिर आहे ते पुंडलिकाचं मंदिर आहे. आम्ही आता जिथे येतोय ते मागून हे बुरुज दिसतो ना, हे द्वारकाधीश मंदिर आहे. तर नदीजवळ ही मंदिरं आहेत. त्यानंतर इथे नदीची ओटी भरतात, आणि आता हे माझा नवरा जे सोडतोय पाण्यात, हे द्रोण दिवा, तर ते देखील सोडतात. खरं तर ही पद्धत आता माहीत नाही, कारण प्रदूषण खूपच आहे या नदीचं. लोक तिथेच अंघोळ करतायत, तिथेच सगळं जे काही हार फुलं निर्माल्य वगैरे आहे, तर त्यामुळे दूषित होतं. खरं तर नाही करायला पाहिजे, पण तिकडच्या पद्धती असतात त्याप्रमाणे तर ते करावंच लागतं दर्शन घेताना. हे बघा, आमच्या सुदैवाने आम्हाला इथे दिंडी देखील बघायला मिळाली. आज म्हणजे रविवार होता, त्या दिवशी रविवारी पापमोचनी एकादशी होती. ही सुद्धा महत्त्वाची एकादशी मानली जाते, आणि आमच्या सुदैवाने आम्हाला त्या दिवशी दर्शन झालं विठोबाचं, आणि पंढरपुरात आम्ही होतो. तर ही दिंडी आम्हाला बघायला मिळाली, खूप छान वाटलं. आता चंद्रभागा नदीचं दर्शन झालेलं आहे आमचं, आणि तिथून आम्ही जाणार आहोत. लाखेच्या बांगड्या इथे खूप चांगल्या मिळतात पंढरपुरात. आता माहीत नाही माझा आवाज किती कॅप्चर होतोय, पण खूप ऊन आहे, पण छान दर्शन झालं. ₹15. या मावशी, या आवाजाच्या दिशेने या. आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार ₹15. पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार ₹15. आता हे जे दिसतंय हे आम्ही लखेरी यांच्या दुकानात आलेलो आहे. इथे लाखेच्या बांगड्या मिळतात. हे दुकान सहकार चौकात आहे, आणि त्यांचं नावच लखेरी आहे. बांगड्या खूप सुंदर होत्या. ह्या थोड्या राजस्थानी स्टाईलचे चुडे होते, आणि हे जे दिसत आहेत तर ते पारंपरिक चुडे आहेत, आणि पंढरपुरात येऊन ते तुम्ही घातलेच पाहिजे. आता बघा, माझ्या हातात ते बांगडी घालतात, आणि ही बांगडी घालायची पद्धत पण एकदम वेगळी आहे. म्हणजे तुम्ही असं घरी जाऊन त्या बांगड्या नाही घालू शकत, त्या तिथल्या तिथे घालून घेतल्या जातात. लाख असते तर ती थोडीशी गरम करतात बांगडी, आणि तुमच्या हाताचा जो माप आहे, जो साईज आहे, तर त्याप्रमाणे ते माप ॲडजस्ट करून ती बांगडी घातली जाते. बघा, मला थोडं वाटलं होतं की भाजेल वगैरे, चटका लागेल, पण काही नाही लागला, त्यांनी व्यवस्थित घातले. आता हे बघा, माझा त्यांनी हात घेऊन ते माप घेतलं आहे पहिले बांगडीचं, आणि ती गरम केली, त्या मापाप्रमाणे ती आता ॲडजस्ट करणार, आणि आता ती बांगडी घालतात मापाप्रमाणे, आणि ती फिट आता ती तुम्ही काढू शकत नाही. आता जेव्हा त्या वाढवतील तेव्हाच ती लाख हे होईल, तेव्हाच त्या बांगड्या निघणार माझ्या हातातून. म्हणून मी मागे घालून घेतल्या त्या बांगड्या, आणि हेच वैशिष्ट्य आहे या बांगड्यांचं. हा पारंपरिक चुडा मानला जातो आणि शुभ असतो. जसं तुळजापूरच्या बांगड्या वगैरे असतात ना, किंवा जे मंदिराच्या इथे कोल्हापूरच्या इथे आपण बांगड्या असतात, तर पंढरपूरच्या लाखेच्या बांगड्या ह्या खूप प्रसिद्ध होत्या, त्यामुळे मी ह्या घालून घेतलेल्या आहेत, आणि मला आवडल्या. माझी आजी जायची तेव्हा आणायची, तर आज मी पहिल्यांदा अशा पद्धतीने या हातात घालून घेतलेल्या आहेत. हे आहे हॉटेल अशोका, हे आहे फलटणमधलं हॉटेल आहे हे. तर पंढरपुरात हे लाखेच्या बांगड्या भरल्या
त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की बराच वेळ झाला आणि आता जर नाही निघालो तर मुंबईत आपण वेळेत पोहोचू नाही शकत. तर त्यामुळे मग आम्ही निघालो. बाकी काही तर फिरता आलं नाही आम्हाला पंढरपुरामध्ये. तर मग थेट तिथून निघालो ते दुपारच्या जेवणाला पोचलो. दुपारचं जेवण पण म्हणजे किती वाजले तेव्हा, जवळजवळ 3:30 वाजले होते आम्हाला इथे येईपर्यंत. तर हे फलटणचं हॉटेल अशोका आहे. छान आहे इंटिरियर वगैरे. आता हे बघा ना, त्यांनी जुन्या वस्तूंची मांडणी केलेली आहे सगळी. आणि ही पाटी बघा तुम्ही, उद्घाटन कोणी केलं आहे ते तुम्हाला दिसेल. मला खूप आवडलं याचं इंटिरियर. जेवण ॲव्हरेज होतं, पण हे इंटिरियर खूप छान आहे. जे पितळी डबे, पुन्हा सोऱ्या आहे शेवयांचा, परत ही मापं आहेत, खलबत्ता आहे, जे मापटं निपटी चिपटी बोलतात ते आहे. हे जुन्या पद्धतीचे कप आहेत. परत किटल्या आहेत, तेलाची मापं आहेत इथे. खूप सुंदर सुंदर ठेवलं होतं. किसणी आहे, धूपदाणी आहे, हे बघू शकता तुम्ही. परत चहाचं भांडं आहे, ते कमंडलूसारखा तांब्या आहे, अडकित्ता, पानाचे डबे, असं सगळं त्यांनी लावलं होतं. खूप छान वाटलं. आम्ही AC मध्ये बसलो होतो, पण अनुभव थोडा ठीकठाक होता. AC काही एवढं चालत नव्हता. जेवण ॲव्हरेज होतं. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही इथे कैलास भेळला थांबलो. हॉल्ट दुसरा घेतला. बसमध्ये काय तेच होतं म्हणून मी शूट नाही केलं. तर ही कैलास भेळ आहे, ही प्रसिद्ध आहे खेड शिवापूर रोडला. तर तिथे मटकी भेळ आम्ही घेतली. ही मटकी सुकी भेळ आहे, चांगली चटपटीत होती. गेल्या वेळेस आम्ही पाचगणीला गेलेलो तर तेव्हा तिथे आम्ही ओली भेळ घेतली होती. यावेळेस आम्ही ही मटकी भेळ ट्राय केली. दोन्ही भेळ चांगल्या आहेत. तर संध्याकाळी झाली होती इथेच आम्हाला जवळपास 6:30-7 वाजले. चहा ब्रेक घेतला होता. त्यानंतर निघालो ते मध्ये न थांबता. थेट आम्ही 11:30 वाजता दादर मुंबईत पोहोचलो. तर अशी आमची 2 दिवसाची पंढरपूर ट्रिप होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. बाय.